सोलापूरच्या बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात। बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची महाआघाडी झाली आहे। विशेष म्हणजे भाजप विरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचं आवाहन केलंय। या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार आहेत। त्यामुळे मोठी उलथापालथ आपल्याला सोलापूरच्या बार्शीमध्ये पाहायला मिळतेय। या आगामी निवडणुकांच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र आलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, नेमकं काय घडलेलं आहे? भाजपला बाजूला ठेवण्यासाठी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कशा रीतीने दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यात, हे नेमकं घडलं कसं? माधवी, खरं तर राजकारणामध्ये कधीही काहीही घडू शकतं असं म्हटलं जातं आणि त्याचीच प्रचिती जी आपल्याला बार्शीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एकमेकांचे हाडवैरी जे ते राज्यभरामध्ये दोन्ही शिवसेना मानले जात आहेत, मात्र बार्शीमध्ये मात्र दोन्ही शिवसेना एकत्रित येण्याची किमया जी आहे ती आमदार दिलीप सोपल यांनी करून दाखवलेली आहे। खरं तर राज्यभरामध्ये भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते एकत्रित येताना पाहायला मिळत आहेत। मात्र इथं शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि त्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सगळ्यांनी एकत्रित येऊन महाआघाडी एकत्रित केली। आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडी राज्यात आहे, मात्र बार्शीत महाआघाडी जी आहे ती स्थापन करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या सगळ्यांचा मेळावा देखील आज संध्याकाळी 4 वाजता पार पडतोय। दिलीप सोपल यांनी स्वतःही पोस्ट करत जी आहे ती माहिती दिलेली आहे आणि या विजय निर्धार मेळाव्याला सर्वांनी एकत्रित येण्याचं आवाहन केलंय। तर निवडणुका ही आमदार दिलीप सोपल विरुद्ध माजी आमदार राजेंद्र राऊत या दोनच गटामध्ये कायमस्वरूपी लढल्या जातात। पक्ष कुठलाही असला तरी या दोन नेत्यांमधल्या ह्या निवडणुका असतात। त्यामुळे दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत अशा पद्धतीने लढत करताना दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींना एकत्रित आणण्याची किमया जी आहे ती आमदार दिलीप सोपल यांनी घडवून आणली आहे। त्यामुळे बार्शी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्या अत्यंत रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे, मात्र आता हे 4 पक्ष एकत्र आल्यामुळे भाजपला ते शह देऊ शकणार आहेत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद आफताब या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।